तसे काही नाही. तर मी जर कार्यक्रम होते तो पथनाट्य. आणि ते कशासाठी? आज 26 जून अंमली पदार्थांचे व्यसन खूप वाढले आहे, यामुळे हा दिवस साजरा केला जातो. आणि याच दिवसाचे औचित्य साधून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि अंमली पदार्थापासून दूर राहण्यासाठी सादर करत आहोत अंमली पदार्थ विरोधी पथनाट्य. अंमली पदार्थाची नशा आयुष्याची करी दुर्दशा. अंमली पदार्थाची नशा आयुष्याची करी दुर्दशा. बिंदू चावला, बिंदू चावला, बिंदू चावला, बिंदू चावला, बिंदू चावला, बिंदू चावला. हो काय? विंचू चावला? कोणाला आणि कधी? हो, विंचू चावला तरी कसा? हो विंचू चावला. पण हा विंचू चावला अंमली पदार्थाचा. दारू, सिगारेट, तंबाखू आणि गुटख्याचा. पण हा विंचू चावून झालं तरी काय? झालं तरी काय? चला बघूया. बिंदू चावला, बिंदू चावला, बिंदू चावला, बिंदू चावला, बिंदू चावला, बिंदू चावला. हो यावर्षी पाऊस पडला की नाही? यावर्षी खूप लवकर पाऊस पडला. हो यावर्षी खूप लवकर पाऊस बरं पडला. झालं पावसाविषयीच्या गप्पा. अरे, मी तंबाखू विसरलो. अरे कशाला विचार करतोय? आगे तंबाखू. अरे तुला विसरलो. अरे आम्हाला पण दे. अरे केव्हा आलास मुंबईतून? कालच आलो. अरे येताना विमल घेऊन आलास काय? हो, आणलाय ना. मी आणतच विसरलो. अरे मी पण आणायचं विसरलो. अरे तुम्ही सर्वजण खायचं ना, मला सुद्धा द्या. मग आल्यान वाट की सर्वांना विमल. हो. अरे रस्त्यावर असं तुंबू नये. ए दादा, आम्हाला शिकवू नको. तुझ्याकडे किती आले? बघितलं, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तंबाखूच्या पिचकारीने भिंती झाल्या लाल. गुटख्याच्या पिचकारीने भिंती झाल्या लाल. यांच्या तोंडात असतो नेहमीच माल. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, जियो हजारों साल ये मेरे हाल. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. चला पार्टी करूया. ए मालांना घ्या. टकला कोणता आणलाय? काहीतरी आणलंय का? चल एक पॅक बनव. अरे माझा पॅक मला द्या आधी. पहिल्याच मित्रांनो, आजकाल मित्रांचे वाढदिवस म्हणजे दारू पिण्याची मजाच. अशा या कमी वयात दारूच्या आहारी गेल्यामुळे अनेक तरुण वर्ग वाया गेल्याचे दिसून येते. दारू असते क्षणाची नशा, जीवनाची करते दुर्दशा. दारू असते क्षणाची नशा, जीवनाची करते दुर्दशा. इसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान धड़कती है. इसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान धड़कती है. एक लड़की है. अरे हो यार, आपण किती मजा केली होती. आता आपल्याला अशी मजा कधी करायला मिळणार? गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. चला आता एकत्र शेवटची मजा करूया. दम मारो दम, मिट जाए गम, बोलो सुबह शाम, हरे कृष्णा हरे राम. पाहिलात मित्रांनो, आजकालचे विद्यार्थी नाक्यावर सिगारेट आणि ड्रग्ज सोडताना दिसतात. मुलगा किंवा मुलगी चांगले शिकावे म्हणून त्यांचे आईवडील खूप कष्ट करतात, पण अशा अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना याची काहीच जाणीव नसते. आजचे विद्यार्थी उद्याचे भावी नागरिक आहेत. कसं होणार यांचं? संगतीचा परिणाम खूप वाईट आहे. अशा मित्रांपासून दूर राहा. दारूसाठी नवरा माझा मेलेला उठल, दारूसाठी नवरा माझा मेलेला उठल.
दे. मी नाही माझे दागिने विकणार आहे. काय? पहिल्याच मित्रांनो, एका दारूच्या कोटासाठी घराघरामध्ये भांडण होताना दिसतात. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होताना दिसतात, त्यामुळे अंमली पदार्थापासून दूर राहिलेलंच बरं. नाही का म्हणतेस? अहो तुम्ही आजच्या टीव्हीच्या बातम्या बघितल्यात का? नाही, मी नाही बघितल्या. तर टीव्हीला आजच्या ठळक बातम्या. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले गुटखा आणि तंबाखूचे पॅकेट. मित्राच्या वाढदिवसा दिवशी 4 जणांनी दारू पिऊन भर रस्त्यात केली हाणामारी. रेल्वे स्टेशन परिसरात अफू व गांजा करणाऱ्या 4 तरुणांना केली अटक. जवळच नव्याने सुरू झालेल्या फॉर्ममध्ये अल्पवयीन मुलींना ड्रग्ज घेताना पोलिसांनी पकडले. तंबाखूजन्य पदार्थ बंदी असताना सुद्धा लाखो रुपयांचा माल केला जप्त. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने केला बायकोचा खून. दारू पिऊन गाडी चालवत असताना गाडी खाली 4 जणांना चिरडले. अशा होत्या आजच्या ठळक बातम्या. अंमली पदार्थापासून दूर राहा आणि आनंदी आयुष्य जगा. सोडून द्या तुम्ही दारू, सुखी नांदेल तुमची पारू. सोडून द्या तुम्ही दारू, सुखी नांदेल तुमची पारू. हाल तंबाखू आणि गुटखा कॅन्सर पासून नाही सुटका. हाल तंबाखू आणि गुटखा कॅन्सर पासून नाही सुटका. गांजा अफूचा नाद नाही बरा, निर्व्यसनी राहू मंत्र हा करा. गांजा अफूचा नाद नाही बरा, निर्व्यसनी राहू मंत्र हा करा. अंमली पदार्थ सेवन करी लवकर जाईल देवा घरी. अंमली पदार्थ सेवन करी लवकर जाईल देवा घरी.